नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती। या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली। यावेळी दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आला होता। यानंतर एन्काउंटर प्रकरणी कोर्टाने काही महत्त्वाचे सवाल केल्याचं पाहायला मिळाले। दरम्यान अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर कोर्टाकडून त्यासंदर्भात काही निरीक्षण नोंदवण्यात आले। गोळी जवळून मारली गेली असं म्हणत असताना डोक्यात गोळी का मारली असा कोर्टाने सवाल केला आहे। पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारली? सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही। आरोपीवर नियंत्रण का मिळवलं नाही? गोळी का मारली? 3 गोळ्या मारल्या, 1 लागली, मग इतर 2 गोळ्या कुठे? पोलीस एका आरोपीला कंट्रोल करू शकत नव्हते का? पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती? असे सवालही हायकोर्टाने उपस्थित केले। तर घडलेल्या प्रकाराला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असंही कोर्टाने म्हटलंय। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असंही कोर्टानं म्हटलंय। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।